नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भूमिती या भागावरून सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला इथे पाहायची आहेत। बेसिक ही जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं सोडत असताना आपल्याला जो आधार घ्यायचा आहे तो आधार म्हणजे ठीक आहे, तो आधार म्हणजे सगळे जे काही उदाहरणं आहेत तर ही सरळ सेवा पोलीस भरती किंवा सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली आहे। आपल्या स्क्रीनवरती एक पहिला प्रश्न जो दिसतो तो आहे वर्तुळाच्या त्रिज्येवरचा। बघा काय म्हणतात ते, वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी 5.2 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असेल। आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला वर्तुळाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण जे काही पाहिलेलं आहे त्या पाहिलेल्या याच्या भागामध्ये आपण जाऊ। ठीक आहे बघा, ते काय म्हणले, एका वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी म्हणजे इथून अलग लक्षामध्ये, म्हणजे इथून जर तुम्ही गेलात तर इथपर्यंत जे काही अंतर आहे ते आहे तुमचं 5.2 सेंटीमीटर, याला आपण त्रिज्या म्हणतो। तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी, आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच कोणती, तर आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी जीवा ही असेल इथून इथपर्यंत आपल्याला जावं लागेल। म्हणजे सगळ्याच जीवेची लांबी तुम्हाला काढायची। म्हणजेच जीवा म्हणजेच काय, तर जीवा म्हणजेच दोन गुणाकारामध्ये त्रिज्या असा त्याचा अर्थ आहे, बरोबर। म्हणजेच दोन गुणाकारामध्ये किती 5.2 आणि दोघांचा गुणाकार जर केला तर 2 गुणिले 2 4, 5 दुनी 10 म्हणजे 10.4 सेंटीमीटर हा आहे तुमची जीवा, त्याला आपण काय म्हणतो कॉर्ड। तर हे उत्तर असायला पाहिजे होते। पर्याय क्रमांक हा जो काही दिसतो तुम्हाला 3, तर हे आपलं पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर आहे। बघा व्यवस्थितपणे समजून घ्या, हे प्रत्येक प्रश्न जे आहेत हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला महत्त्वाची आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज डॅश डॅश असते। आता आपल्याला माहिती आहे हा जो काही त्रिकोण आहे या त्रिकोणाला 3 कोण असतात। हा प्रमेय कोण ए, कोण बी आणि कोण सी, याला ए म्हणू, याला बी म्हणू आणि याला सी म्हणू। म्हणून त्रिकोणाला जे काही 3 कोण आहे, कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी, बरोबर, ते किती मापाचे असतात, 180 अंश मापाचे असतात। म्हणजे त्यांची बेरीज किती असते, 180 अंश मापाची बेरीज असते। पर्याय क्रमांक 2 हा जो दिसतो पर्याय तुम्हाला तो पर्याय त्यातला काय आहे बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो। पुढचा प्रश्न, बघा इकडं। त्यानंतर त्यांनी काय सांगितले तुम्हाला की एक 8.8 मीटर लांबीची तार आहे आणि तिच्यापासून एक वर्तुळ तयार करायचं आहे अलग लक्षामध्ये, तर त्या वर्तुळाचा परी किती असेल। म्हणजेच असे एक पूर्ण 8.8 चं काय आहे सेंटीमीटरची एक तार आहे आणि त्याला वाकून असे एक वर्तुळ करायचंय। अलग लक्षामध्ये काय करायचं आपल्याला, वर्तुळ करायचं आहे। आता वर्तुळ जर करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की ते जे काही असणार आहे तर त्या वर्तुळाची जी काही परिघ असणार आहे, परिघ म्हणजे बाहेरची बाजू, परिघ म्हणजेच काय बाहेरची सगळी बाजू, त्याला आपण परिघ म्हणतो। ठीक आहे, बाहेरील सर्व बाजू किंवा त्याला आपण कडा म्हणतो पूर्ण। तर हा सुद्धा कितीचा असणार आहे, हा सगळा जर केला तर हा सुद्धा कितीचा असणार आहे 8.8 सेंटीमीटरचा असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जे आहे तेच त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, एक 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल। आता लक्षात घ्या, एक चौरस म्हटलाय बर आणि बागेभोवती म्हटले म्हणून 4 गुणिले बाजू किंवा याला आपण काय म्हणतो फेरा। चौरसाचा कन्सेप्ट आला, चौरसाच्या कन्सेप्ट मध्ये एक फेरा बरोबर चौरसाची परिमिती, चौरसाची
परिमिती असा त्याचा अर्थ आहे. आता चौरसाची परिमिती म्हणजेच काय, मग इथे जाऊ आपण. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये काय आहे, बाजू. मग 4 गुणाकारात बाजू किती घेतली आपण तर 80 मीटर, म्हणजेच 8 चोक किती 32, म्हणजेच 320 सेंटीमीटर. नाही, आपलं काय मीटर दिलं का ते मीटर. अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही बाजू आहे ही एक बाजू काढता येईल. त्याला आपण काय म्हणतो, एक फेरा. एका फेऱ्याचं अंतर एवढं आहे. आपल्याला किती फेरे मारायचे, 4. मग 4 फेरे जर मारायचे असतील, 4 फेरे, हे एका फेऱ्याचं अंतर आहे. आपल्याला मारायचे किती 4, म्हणून गुणिले 4. 0 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, म्हणजेच 1280 मीटर. जो काही पर्याय क्रमांक तुमचा आहे 4, हे पर्याय क्रमांक 4 त्यातलं काय आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतो. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोणाची अर्धपरिमिती किती. बघा, त्रिकोणाची अर्धपरिमिती. आता अर्धपरिमिती म्हणजेच काय, तर त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणजेच बाजूंची बेरीज भागाकारामध्ये 2, त्याला आपण अर्धपरिमिती म्हणतो. म्हणजे ए म्हणजेच किती तर 5, बी म्हणजेच किती 6 आणि सी म्हणजेच किती 7, भागाकारामध्ये 2. या सगळ्यांची बेरीज करून घ्या. टोटल जणांची बेरीज केली तर 18 सेंटीमीटर भागिले 2. मग याला जर भाग दिला तुम्ही, याला जर भाग दिला तर कितीचा जातो 9 सेंटीमीटरचा. म्हणजेच आपलं उत्तर आहे अर्धपरिमिती किती आहे त्याची 9 सेंटीमीटर तुम्हाला काढता येते. 9 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती. आता आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहिती पाहिजे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू, ही चौरसाची परिमिती आहे. 4 गुणाकारात किती 6, 6 चोक 24 सेंटीमीटर, ही झाली चौरसाची परिमिती. हे साधे साधी पेपरला उदाहरण आलेले तुम्हाला लक्षात घ्या. सरळ सेवा, पोलीस भरती जी काही प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये तुम्हाला या प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतील. बर, पुढचा प्रश्न. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. बर, आयताची परिमिती 80 सेंटीमीटर असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूंची लांबी किती. आता आयताची परिमिती बरोबर कोणाची परिमिती आहे, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती, दोघांच्या परिमित्या सारख्या आहेत. बर, मग आयताची परिमिती दिलेली तुम्हाला किती 80, बरोबर तीच कुणाची झाली चौरसाची परिमिती. आता आपल्याला काय प्रश्न विचारलाय ते लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं चौरसाची प्रत्येक बाजूची लांबी किती. मग चौरसाची परिमिती काय सूत्र आहे आपल्याकडे, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. मग परिमिती किती आली इकडं 80. फक्त सूत्र टाकायचे तुम्हाला. भूमितीचा सगळा जो काही भाग आहे तो सगळा भाग सूत्रावर डिपेंड आहे. 4 इकडे गेला, 80 भागिले 4 बरोबर बाजू. तर बाजू बरोबर काय मिळेल तुम्हाला, याला भाग दिला 4 दोन्ही 8, तर 20 सेंटीमीटर ही असेल बाजू. या पद्धतीने आपल्याला फाइंड करता येतो. हा जो काही भाग आहे हा सगळा भाग सूत्रावर आधारित आहे. त्यामुळं बेसिकली जे काही सूत्र आहेत ही सगळी सूत्र तुम्हाला पाठ करायची आहे. पुढचा प्रश्न. याच्यामध्ये जवळपास 100 क्वेश्चन्स आपण घेणार आहेत. त्यामध्ये रोज 10, 15, 20 क्वेश्चन्स आपण यामध्ये टाकून देऊ. हा भाग क्रमांक 1 समजा. उद्याच्या याच्यामध्ये काही पुढचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न येत राहतील. ठीक आहे, कारण बरेच विद्यार्थी सगळे भाग पाहत नाहीत किंवा पूर्ण भाग बघत नाही. म्हणून आपण या पद्धतीनं काय करायला लागलो, त्याला स्किप करून म्हणजे छोटे छोटे भाग बनवून त्याला तुमच्यापर्यंत घेऊन येतोय.
आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात L अधिक B. किमती मांडून द्या. आता किमती जर मांडल्या तर काय होईल बघा. आयताची परिमिती किती आपल्याकडे 60. 2 गुणाकारात L काढायचा आहे आपल्याला, B दिलेला आहे 14. आता लक्षात घ्या, हा 2 बरोबरला क्रॉस करून इकडे आला तर 60 ला भागाकारात जाईल, म्हणजेच आतमध्ये राहील L प्लस 14. 60 ला जर 2 ने भाग दिला तर तो जातो 30 चा, तर L अधिक 14. 14 इकडे आला, 30 मायनस 14 बरोबर L, तर L बरोबर किती येतो 16. तर 16 जी काही बाजू आहे तर हे त्यातलं पर्यायी उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येतं. हे लक्षात असू द्या, त्याचं उत्तर आहे 16 सेंटीमीटर. हे सूत्राचा वापर करायचा आहे मॅक्झिमम तुम्हाला. जर सूत्र तुम्हाला आले तर कुठलाही भाग पेपर मधला सोडता येतो. बेसिक सूत्र समजून घ्या, सूत्रामध्ये किमती टाका आणि त्याला सोडवा. पुढचा प्रश्न. बलबीर रोज सकाळी 320 मीटर लांब आणि 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या भोवती पायी कडेने चालतो. रोज एका फेरीत तो किती अंतर चालतो. आता एक फेरा म्हणजेच काय, तर म्हणजेच परिमिती, आणि तो कुठल्या बाजूने जातोय, आयताच्या, म्हणून आयताची परिमिती. मग आयताची परिमिती जर सांगितली असेल तर आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. मग आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात L अधिक B. आयताची परिमिती किती आहे काढायची आपल्याला. बर, आयताची परिमिती आपण तो एकच फेरा मारायला ते पुढचा भाग आहे. बर, 2 गुणिले कंसात L किती आपल्याकडे लांब म्हणजेच 320 अधिक B किती आपल्याकडे 210 झालं. मग इथं 2 गुणिले दोघांची बेरीज जर केली तर 200 आणि 300 500, 500 किती 30, ठीक आहे. आणि दोघांचा गुणाकार केला तर 1060 मीटर इतका तो काय करतो, एका फेरीमध्ये अंतर काय होत असतो जातो. मग याला किलोमीटर मध्ये केलेले 1060 मीटरचं किलोमीटर मध्ये जर करायचं झालं तर भागाकारात किती जातील तुमचे 3 झिरो. खालचा 3 झिरो काय होतील कटतील बघा. इथं खालचे 3 झिरो कटले, वरती 3 संख्या सोडून काय जाईल पॉइंट, म्हणजेच 1.060 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो दिसतो त्यातला तो बरोबर पर्याय आहे. व्यवस्थित करा, गडबड करू नका, हा भाग समजून घ्या. एक फेरा म्हणजेच काय सांगितलेलं आहे तिथे, तर एक फेरा म्हणजेच परिमिती असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा 10वा नंबरचा प्रश्न. आज आपण 10 क्वेश्चन्स घेतोय. अलग लक्षामध्ये राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यातला पुढचा प्रश्न काय बघा. इथं एक त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या बाजू दिलेल्या आहेत भूखंडाच्या, आणि 2.5 रुपये प्रति मीटर दराने 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येतो. आता इथं कुंपणच घालायचं आहे. मग कुंपण म्हणजेच पुन्हा इथं काय आली परिमिती, आणि परिमिती कोणाची आहे त्रिकोणाची. ठीक आहे, त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय, सगळ्या बाजूंची बेरीज, याला आपण त्रिकोणाची परिमिती म्हणतो. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर सगळ्या बाजूंची बेरीज, इथं किती आहे 30 अधिक 20 अधिक 25 मीटर, हे सगळं मीटर मध्ये आहे बरोबर आहे. म्हणजेच काय येईल इथं 75 मीटर असं येईल. किती पदरी आहे 4 पदरी. 4 पदरी बरोबर 75 गुणाकारामध्ये 4 गुणाकार करा, म्हणजेच किती होईल तो 300 मीटर. ओके. आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. खर्च बरोबर काय येईल, खर्च बरोबर 300, 2.5 रुपयाने खर्च आहे
ठीक आहे, गुणाकार करून घेऊ यांचा सगळ्यांचा. 25 त्रिक 75, 2 0 जशाला तसे. ठीक आहे, 2 0 जशाला तसे. मग याचा आपण काय करता येईल बघा. चला बघा, एका संख्येनंतर पॉइंट, एका संख्येनंतर पॉइंट. म्हणजेच तुम्ही जर तो खर्च काढला तर खर्च बरोबर काय येतो, 750 रुपये. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला ही जी काही प्रश्न आहेत ही 10 प्रश्न सोडता येईल. यातली पुढची जी काही प्रश्न आहेत लक्षात घ्या, टोटल आपल्याकडे अशी जवळपास या भागावरून 100 प्रश्न आहेत. पोलीस भरती असेल किंवा येणारी मुंबई पोलीस भरतीचा पेपर असेल, या भागासाठी बेसिक ते ॲडव्हान्स पुढे पुढे क्वेश्चन्स मात्र अजून छान क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं हे सगळे क्वेश्चन्स पाहण्याचा प्रयत्न करा. जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत हे सुद्धा त्याचे तुमच्या माध्यमातून काय होते, कव्हर होऊन जाते. त्याच्यामुळं बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला कुठलाही प्रश्न जेव्हा तुम्हाला सोडवायचा असतो तेव्हा बेसिक कन्सेप्ट महत्वाचा आहे. तो बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला आला तरच काही गोष्टी तुम्हाला समजता येतील. ठीक आहे, तर राहिलेला जो काही भाग आहे तो राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये पुढचे जे काही क्वेश्चन्स असतील त्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ही जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न पाहता येतील आणि सर्व जो काही भाग आहे हा सर्व भाग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.